नमस्कार मंडळी. मागच्या वेळेस आपण आपल्या चॅनलवर एक कथा टाकली होती आणि ती कथा धनाची होती की पायाळू माणसांना जमिनीच्या आतलं धन दिसतं म्हणून. ही आपल्याला एका व्यक्तीने पाठवली होती आणि कथा फार चांगली होती, मला आवडली होती आणि मी सांगितली सुद्धा होती. पण या कथेमध्ये मी जे काही सांगितलं होतं ते काही माणसांना पटलं तर काही माणसांना पटलं नाही. काही माणसं म्हणले की खोटी आहे, असं काही नसते, काही दिसत नाही. आणि काही माणसं म्हणले की बाबा पायळू असल्याच्या नंतरही काही गोष्टी दिसतात सुद्धा. तर फक्त मला एकच म्हणायचं आहे की बाबा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, असं नाही की प्रत्येक माणसासोबत होईल म्हणून. तर ह्या गोष्टी मोजक्या माणसासोबत होतात, त्यांच्यासोबत अनुभव होतो, ते आपल्याला सांगतात किंवा त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं, त्यामुळं आपल्याला ते सांगतात आणि आपण एका स्टोरीमार्फत तुम्हाला सांगतो. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणतो की बाबा आपल्या चॅनलवर जितक्या पण स्टोऱ्याज येतात त्या सर्व मनोरंजन म्हणूनच बघा. आपल्या या चॅनलवर कुठल्याही अंधश्रद्धेला बढावा आपण देत नाही. आपण फक्त एकच म्हणतो की बाबा जे मी सांगतोय ना, एक नॉर्मलची स्टोरी कशी असते मनोरंजनासाठी, इमॅजिनेशन करायचं एखाद्या मूवीसारखं, तशा प्रकारे स्टोऱ्याज तुम्ही ऐका. तर चला आजच्या स्टोरीला आपण सुरुवात करूयात आणि आजही स्टोरी धनाच्या बद्दलच आहे. बघा मित्रांनो, एक गाव आहे, त्या गावाचं नाव माझ्या लक्षात होतं बघा, गडचिरोली या शहराच्या आजूबाजूला एक छोटंसं गाव आहे. ज्यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे त्यांनी काय आपल्याला त्यांचं नाव सांगितलं नाही आणि एक्झॅक्ट गावही सांगितलं नाही. त्यांनी फक्त सांगितलं की बाबा गडचिरोली म्हणून सांगा, त्याच्या आसपास ही घटना घडलेली आहे. तर या घटनेमध्ये सुद्धा जे धन आहे ना, त्याबद्दलच आपण बोललेलो आहोत. एक फॅमिली होती बघा, एक मुलगी, तिची आई आणि वडील, हे तिघंजण गावखरी राहत होते. आता गावखरी हा शब्द तुम्हाला माहीत असेल, आपल्या गावाच्या शेजारी जे शेत असतात त्यांना आपण गावखरी असं म्हणतो. तर गावखरीमध्ये ही पूर्ण फॅमिली राहायची. तर त्या फॅमिलीमध्ये जी महिला होती ती महिला रोज सकाळी उठायची 5:30 ते 4च्या दरम्यान, 5:30 ते 5च्या दरम्यान समजून चला. आता खेड्यापाड्यातल्या ज्या महिला असतात त्या याच टायमाला उठतात, सकाळी उठतात, झाडझूड करतात, सडा वगैरे टाकतात आणि आपल्या घरातलं काम आवरतात. तर रोजच्या प्रमाणे ती महिला आजही उठली आणि अंगण झाडण्यासाठी बाहेर आली. हातामध्ये झाडू वगैरे होता, अंगण झाडू लागली. सहज तिचं लक्ष समोर असलेल्या शेतामध्ये गेलं. समोरच्या शेतामध्ये एक झाड होतं आणि त्याच्या अलीकडच्या दुऱ्यावर एक लिंबाचं झाड होतं. बघा, हे यांचं शेत, इथे एक अशी, हे यांचं घर, इथे एक शेत, त्याच्या पलीकडून एक शेत आणि पलीकडच्या काठाला एक झाड होतं. त्या झाडाखाली या बाईला एक विचित्र प्रकारची आकृती दिसली, जसं की एखादा माणूस त्या झाडाखाली उभं राहून हिच्याकडं बघतंय. नेमकंच सकाळचा टाईम असतो, अंधक असं दिसायला लागतं. थोडा प्रकाश येतो ना सूर्योदय होण्याच्या अगोदर, तशा प्रकारचा प्रकाश थोडा होऊ लागला आणि त्या प्रकाशामध्ये ती सावली दिसू लागली, जसं की कोणीतरी त्या झाडाखाली उभं आहे आणि त्याच्या हातामध्ये तिकास आहे, एका हातामध्ये खोर आहे असं खाली ठेवलेलं आणि ते माणूस त्या झाडाखाली उभा आहे. आता ते माणूस हळूहळू एकसारखं या महिलेकडे येऊ लागलं. पण त्याच्यामध्ये ना एक विचित्र गोष्ट अशी होती की त्या माणसाचं कमरेपासून वरचं जे शरीर आहे ना तेवढंच दिसू लागलं. इकडच्या हातामध्ये जे खोरं होतं ते खाली जमिनीपर्यंत होतं खाली, पण जमिनीपर्यंत असताना त्या माणसाचे पाय दिसत नव्हते. असं वाटत होतं की ते माणूस एकदम अधर असं वाऱ्यामध्ये या महिलेकडे येते. आता ते माणूस जसं जवळ येऊ लागलं ना तसं हिला स्पष्ट दिसू लागलं की समोर जे माणूस आहे त्याचं पूर्ण शरीर नाही आहे, त्याचं फक्त अर्ध शरीर आहे. हे पाहिल्याच्या नंतर या महिलेला घाम सुटला, भीती वाटली. महिला पटकन आपल्या घरामध्ये गेली, आपल्या नवऱ्याला उठवलं. त्याला म्हणले की अहो बाहेर असं आहे. तिचा नवरा म्हणला की काय वेड्यागत बोलतेस, असं काहीही नसतं, नाही तू काय, चल मी तुझा जो गैरसमज आहे ना तो दूर करतो. तो बाहेर आल्याच्या नंतर बघितलं तर कुणीच नव्हतं, एकदम सुनसान, एकदम क्लिअर. आता त्या महिलेचा नवरा म्हणतो की तू काय बघितलं होतं? ती महिला म्हणते की अहो पलीकडच्या झाडापासून अलीकडच्या झाडापर्यंत येईपर्यंत मी त्या माणसाकडे लक्ष दिलं आणि तो माणूस कमरेपासून खाली नव्हताच, कमरेपासून वरच होता. आता असं म्हणल्याच्या नंतर त्याला थोडं विचित्र वाटलं. त्याला वाटलं की काय असं नाटकं लावली आपली बायको. तो त्याच्या बायकोला म्हणला की तुला काय पाहिजे का तुला माहेरी जायचंय? सांग मला, असे उगे विनाकारण कारणं देऊ नको आणि मला भीती घालू नको, मला असं काही डोकं खाऊ नको.
तो तिथून निघून गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण त्या बाईसोबत असाच प्रकार झाला, तिसऱ्या दिवशी पण त्या बाईसोबत असाच प्रकार झाला आणि असं करत करत 8 दिवस झाले. त्या 8 दिवसामध्ये तो तसाच सेम प्रकार, तो माणूस तिथून यायचा मधातल्या झाडापर्यंत आणि मधातल्या झाडामध्ये गायब व्हायचा. त्या बाईने सुरुवातीला 1-2 वेळेस तर नवऱ्याला बाहेर बोलवलं, पण तो जसा नवरा तिचा बाहेर यायचा तसं ते गायब व्हायचा. त्यामुळं तोही जास्त चिडू लागला तिच्यावर. मग तिने त्याला बोलवणं बंद केलं आणि तिने ठरवलं की आता काय करतो बघतोच आपण. तर जे पहिले 3 दिवस होते ना, तो तिथपर्यंत असतो ही तर त्या महिलेने तिच्या नवऱ्याला बोलवण्यामध्ये मदत गेली होती. पण चौथ्या दिवशी ही न बघितलं की तो जर अलीकडे आला तरच मी जाणार. आता तो अलीकडच्या झाडापाशी आला आणि आपलं खोर आणि तिकाच तिथं ठेवली आणि तिथं गायब झाला. बाकीचे 5 ते 6 दिवस तो तसाच लगातार तिथं गायब झाला. आणि नंतर शेवटच्या दिवशी म्हणजे 6व्या-7व्या दिवशी तिने आपल्या नवऱ्याला परत सांगितलं की मला ती आकृती रोज दिसते आणि रोज त्या झाडापाशी येऊन गायब होते. मग याला काय वाटलं, याला असं वाटलं की थोडंसं असेल काहीतरी. मग याने याच्या क्लोज मित्राला सांगितलं की बाबा असा काहीतरी प्रकार आहे. मग त्याने त्याच्या ओळखीच्या एका तांत्रिकाला सांगितलं की बघा आमच्या मित्राची एक वाईफ आहे, तिला असं रोज प्रकार दिसतात. मग या माणसाचा मित्र आणि तो तांत्रिक दोघंजण त्या जागेवर येतात. ज्या जागेवर तो माणूस नेहमी गायब होतो त्या जागेवर जाऊन ते दोघंजण उभे राहतात. तर तो तांत्रिक म्हणतो की या जागेवर धन आहे आणि ते धन वर येण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या साईन देते, म्हणजे तुम्हाला ह्या थोड्या खुणा देते की बाबा तुम्ही या इथं खता आणि हे धन घेऊन जा. मग आता यांच्याही मनामध्ये लालूच उमटली, जे त्याचा मित्र होता त्याच्याही मनामध्ये लालूच उमटली. यांना वाटलं की हो खतूयात, पण तो तांत्रिक म्हणला की असं नाही खतायला जमणार. याला खतण्यासाठी आपल्याला पूर्ण पूजा करावी लागेल, प्रथा करावी लागेल, काही विधी पार पाडावे लागतील, नंतर हे तुम्हाला खतून ते तुम्हाला भेटल. धन असंच कुणाला भेटत नाही, धन बळी मागतं आणि हे धन एका जोडप्याची बळी मागते. मग आता यांना वाटलं जोडप्याची बळी म्हणजे आता काय. तो तांत्रिक म्हणला की फक्त जोडपं मागते, असं नाही की ते माणसं असो किंवा काय दुसरं असो. मग ही फॅमिली त्या तांत्रिकाला म्हणली बाबा काही विषय नाही, तुम्ही करा जे काय लागते ते बघूयात आपण. तो तांत्रिक यांना म्हणला की बघा तुमचं धन बाहेर निघलं ना, आम्हाला काही घेणं देणं नाही. मला याच्यामधला 1 रुपया पाहिजे नाही ना, याच्यामधला कोणतंही सोन्याचं काहीच पाहिजे नाही. फक्त माझी जी फीस आहे ती मला तुम्ही माझी फीस देऊन टाका आणि माझी फीस त्याच वेळेस द्या ज्या वेळेस तुम्हाला मी धन दाखवून देईल त्यावेळेस. मग आता हे सगळेजण म्हणले की ठीक आहे बाबा काही विषय नाही. मग आता ती जी प्रक्रिया होती पूजेची, तंत्रमंत्र विद्याची, खतण्याची, ही कम्प्लिटली 8 दिवस त्या तांत्रिकानं चालवली. तो प्रत्येक दिवशी संध्याकाळी मध्यरात्री यायचा. ही पूर्ण फॅमिली, ते तांत्रिक, या फॅमिलीमधला जो माणूस आहे त्याचा एक मित्र, हे सगळेजण त्या जागेवर जायचे. पहिले त्या तांत्रिकानं तिथं 2 कोंबडे कापले, 1 कोंबडी आणि 1 कोंबडा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी आठवडाभर काही ना काहीतरी तिथं असं करायचा की जेणेकरून तिथं रक्त पडायला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे कोण्या ना कोणीतरी प्राण्याचा तो तिथं जीव घ्यायचा आणि ते पण सगळं जोडीनं, कोण्याही प्राण्याचा त्याला जसं भेटेल तसं. मग त्याने 8 दिवस तिथं ती प्रथा केली आणि 8 दिवस त्याने थोडं त्या जागेवर उकरलं. आणि असं उकरलं की आज एवढंच, उद्या परत तेवढंच, परवा दिवशी परत तेवढंच. आणि 8 दिवस उकरल्याच्या नंतर फक्त 1 इंचभर राहिलं होतं. आणि इंचभर राहिल्याच्या नंतर तो तांत्रिक म्हणला की बघा उद्या सकाळी किंवा उद्या रात्री 12 वाजता तुम्ही सगळेजण इथं या. इथं आल्याच्या नंतर ही मी जे सांगेल तशा प्रकारे तुम्ही मंत्र वाचा, पूजा करा आणि जो आखरीचा थर आहे ना तो खता. तो खतल्याच्या नंतर तुम्हाला एक मडकं सापडेल. मडकं सापडल्याच्या नंतर ते बाहेर काढा आणि त्याच्यामधलं सोनं तुम्ही घेऊन टाका आणि माझी फीस मात्र आत्ता नक्की द्या. आता त्या तांत्रिकाने यांच्यापासून 1 लाख रुपये घेतले होते. तो 1 लाख रुपये घेतले आणि तिथून निघून गेला. तो म्हणला की बाबा माझं हे जरा भेटतं नाही, हेच खूप चांगलं आहे, पण आज याला काही करून खतू नका. उद्या रात्री 12 वाजता खता, नाही तर परवाच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये खता. ही फॅमिली म्हणली ओके ठीक आहे. आता या फॅमिलीला कुठं दम निघतोय, यांनी ठरवलं की आज संध्याकाळी 12 वाजताच आपल्याला खतायचं आहे. मग हा 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी परत 12 वाजता ते सगळेजण आले. ती फॅमिली, त्या फॅमिलीमधला जो माणूस आहे त्याचा एक मित्र, त्यांनी तो तर खतला, पूजा वगैरे केली, मंत्र वगैरे वाजले आणि खतला. तर तिथं खरंच एक मडकं सापडलं होतं चिंकानं बांधलेलं. यांनी सगळ्यांनी ते मडकं बाहेर ठेवलं. बाहेर ठेवल्याच्या नंतर जी पुन्हा विधी करायची होती ती सगळी विधी केली आणि त्या मडक्यावाला बांधलेला जो पालं होता तो काढला. तर त्याच्यामध्ये सोन्याचे बिस्किट होते. आपले छोटे पार्लेची बिस्किट कसे असतात तशा प्रकारचे, ते फुल मडकं भरलेलं होतं. यांना आनंद झाला. यांनी ते मडकं घेतलं, आपल्या घरामध्ये गेले आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी बाजारामध्ये त्यातलं थोडं सोनं काढून विकण्यासाठी घेऊन गेले, तो आणि त्याचा मित्र.
तिथे गेल्याच्या नंतर यांना समजलं की ते जे सोनं आहे ते डुप्लिकेट आहे, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. एकदम पितळेचे जे बिस्किट होते ते पूर्ण पितळेचे होते, सोन्याचे नव्हते. मग हे त्या तांत्रिकाला फोन करू लागले. तांत्रिकाचा फोन लागत नव्हता. यांनी खूप हे केलं की बाबा त्याला बोलावं, भेटावं, डुप्लिकेट निघले, आमचे पैसे वापस दे. पण तांत्रिकाचा फोन लागत नव्हता. मग हे सगळेजण तांत्रिक ज्या जागेवर राहायचा त्या जागेवर ते निघून गेले. तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं यांनी तर त्यांचं घर लॉक होतं. तांत्रिक तिथून फरार होता. मग 2 वर्षाच्या नंतर कुणीतरी यांना येऊन सांगितलं की यांना कुणी नाही सांगितलं, जो याचा मित्र होता त्यांनी सांगितलं की बाबा ज्या तांत्रिकांना आपल्यासोबत स्कॅम केला होता त्या तांत्रिकानं ज्या दिवशी आपण आखरीची पूजा केली होती त्या दिवशी जो तांत्रिक म्हणला होता की बाबा उद्या रात्री 12 वाजता तुम्ही काढा. आपण इथून आल्याच्या नंतर तांत्रिक लगेच आला आणि त्यानं तिथलं मडकं काढून नेलं आणि त्या जागेवर त्यानं डुप्लिकेट मडकं ठेवले आणि ते सोनं जे आहे ना तो तांत्रिक तो तिथून घेऊन गेला. त्याची पूर्ण फॅमिली घेऊन तो रातोरात तिथून गायब झाला. गायब झाल्याच्या नंतर या 1 वर्षामध्ये त्याला 2 मुलं होते, बायको होती, माय होती, तो होता, भाऊ होता. त्या 2 वर्षामध्ये त्यांचा सगळा परिवार वारला, एकही जिवंत राहिलं नाही. आणि आता जो तांत्रिक आहे तो देखील डेट झाला आता आखरीच्या दिवशी. आणि ही सगळी जी कहाणी आहे ही त्या तांत्रिकाच्या एका नातेवाईकानं याच्या मित्राला सांगितली की बाबा त्यांना कुठंतरी सोनं सापडलं होतं. मग ते सोनं घेऊन फरार झाले होते. मग ते फरार झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये त्यांचा पूर्ण परिवार मेला. आणि याला कळालं की ते जे फरार घेऊन झालेलं सोनं आहे ते यांचं सोनं होतं. तर ही पूर्ण प्रक्रिया करून, पूर्ण कांड करून त्या बिचाऱ्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, सगळं संपून गेलं. आणि ते म्हणतात ना की बाबा जे धन असतं ते कुणाचा तरी बळी मागते. तर इथं तसंच झालं. तर मंडळी आजची स्टोरी तेवढी काय भीतीदायक नव्हती, बट धनावर होती. तर मी म्हटलं चला ठीक आहे बनवून बघूयात. आता जर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे आणि त्याच्याच खाली एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी पाठवू शकता. आणि स्टोरी जरा भीतीदायक असली पाहिजे. आता ही स्टोरी मी अशी कशी सांगणार नव्हतं, पण ते म्हणतात ना की काही लोक धनाच्या लालचीमध्ये खूप काही करतात, त्यांनी तसं करू नये यासाठी मी ही स्टोरी सांगितली. ही भीतीदायक स्टोरी नाही आहे. या स्टोरीमधून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं भेटतं. तर प्लीज काही शिकायला भेटलं असेल तर शिका, लालच करू नका. आणि जे मेहनतीनं जितकं कमवलं जाईल ना तेवढंच चांगलं असतं. तर आपली स्टोरी आता इथं संपवूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.